छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेला सेवानिवृत्त प्राध्यापक राजाभाऊ सुभराव लोंढे यांच्या खुनाचे प्रकरण अत्यंत धोकादायक ठरले आहे। मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेले राजाभाऊ लोंढे अचानक बेपत्ता झाले आणि काही दिवसांनी या घटनेमागील सत्य समोर आले तेव्हा संपूर्ण शहर हादरून गेले। या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। चौकशीत त्यांनी केलेल्या कबुलीनंतर खुनाचे संपूर्ण रहस्य उघडले आहे। राजाभाऊ शुभराव लोंढे हे सुमारे 60 वर्षाचे होते आणि ते ज्योतिनगर येथील अभिरेखा अपार्टमेंटमध्ये एकटे राहत होते। ते सेवानिवृत्त प्राध्यापक होते। त्यांची पत्नी आणि मुले पुणे येथील राहत होते। 5 फेब्रुवारी 2026 रोजी ते अचानक बेपत्ता झाले। त्यांच्या बेपत्ता होण्याची खबर त्यांचे भाऊ उत्तम लोंढे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली। तक्रारीनुसार त्या दिवशी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास राजाभाऊ लोंढे हे विशाल राठोड, आकाश पवार आणि अन्य काही जणांसोबत पार्टीला गेले होते। पोलिसांनी या सर्वांची चौकशी केली असताना त्यांनी सांगितले की त्यांनी राजाभाऊ लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटल जवळ सोडले होते। मात्र या माहितीबद्दल पोलिसांना संशय आला। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखेच्या पथकांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला। त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, मोबाईल लोकेशन तपासले, तसेच संशयितांच्या हालचालींना तांत्रिक तपास केला। या तपासात संशयितांनी दिलेल्या माहितीमध्ये आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तफावत आढळली। त्यामुळे पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना ताब्यात घेतले। कठोर चौकशी केल्यानंतर त्यांनी धक्कादायक कबुली दिली। त्यांनी सांगितले की त्यांनी राजाभाऊ लोंढे यांना पार्टीच्या बहाणे बोलवले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात दारू पाजली। ते शुद्धीत नसताना त्यांचे अपहरण करून त्यांना कारमध्ये घेऊन गेले। तपासात समोर आले की दौलताबाद येथील चौधरी फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली होती। त्या पार्टीमध्ये राजाभाऊ लोंढे यांना खूप दारू पाजवण्यात आली। नंतर ते पूर्णपणे शुद्धीत नसताना त्यांना कारमध्ये बसून साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ नेण्यात आले। तेथे गाडी थांबून आरोपींना राजाभाऊ लोंढे यांच्या स्वतःच्या पिस्तूलने त्यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांचा खून केला। खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी राजाभाऊ लोंढे यांचे मृत्यूदेह गेवराई तांडा येथील जंगलात नेऊन पुरले, जेणेकरून या घटनेची माहिती कोणालाही मिळू नये। मात्र पोलिसांच्या तपासामुळे अखेर हा गुन्हा उघडकीस आला। या खुनामागील कारणही तपासात समोर आले। मुख्य आरोपी विशाल राठोड हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होता। त्याने राजाभाऊ लोंढे यांना लव अँड डिअर नावाचा गेम शो तसेच खतरो के खिलाडी सारखा शो तयार करायचे स्वप्न दाखवले होते। या प्रोजेक्टच्या नावाखाली त्याने राजाभाऊ लोंढे यांच्याकडून सुमारे 50 लाख रुपये घेतले होते। मात्र प्रत्यक्षात कोणताही शो सुरू होत नव्हता। त्यामुळे राजाभाऊ लोंढे यांनी आपले पैसे परत मागण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता। पैशांच्या या वादातूनच आरोपींनी त्यांना ठार मारण्याचा कट रचला। या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना पोलिसांनी अटक केली। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असताना न्यायालयाने तिघांनाही 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली। या संपूर्ण कारवाईत पोलीस उपयुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडावली आहे। एका विश्वासाच्या नात्याला शेवट पैशाच्या लोभामुळे इतक्या भयानक पद्धतीने होऊ शकतो का, याची घटना दुःखद आठवण करून देते। तर बस आजच्यासाठी एवढंच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त कसं काय।